आज थोडीशी धावपळ झाली त्यामुळे खूप कंटाळा आला होता. असं वाटत होतं असंच बसून राहावं, पण असंच बसून राहिलं की लगेच 7 वाजतात आणि पुन्हा हॉटेलला जायला लागतं. त्यामुळे उठले, फ्रेश झाले. त्यानंतरनं छान असा कडक अद्रक टाकून चहा बनवला. चहा घेतला. आज थोडीफार शॉपिंग केली होती. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवून घ्यावे. आता शॉर्ट कुर्तीचा ट्रेंड चालला आहे, त्यामुळे मी ह्या 2 शॉर्ट कुर्तीज घेतलेल्या आहेत. ऑलरेडी माझ्याकडे भरपूर साऱ्या आहेत. त्यानंतर ही छोटीशी पर्स ज्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स मला मागवायला लागतात आजकाल रोज, त्याच्यामुळे ती छोटीशी पर्स घेतलेली आहे. आद्याची स्कूल पुन्हा चालू होणार आहे. तिची पहिली बॉटल खराब झाली होती, मग त्याच्यासाठी पुन्हा ही स्टीलची नवीन बॉटल घेतली. त्यानंतर हा बॉडी स्क्रबर जो की आमच्या घरात नव्हताच, मग तो आणला. त्यानंतर ही हिमालयाची बेबी पावडर जी की विकी पण वापरतो, मी पण वापरते आणि आद्यासुद्धा वापरते. त्यानंतर आद्यासाठी ही हेअर बँड्स, कारण आद्याचे आता केस वाढलेत त्यामुळं माझ्यासाठी छोटीशी टिकली आणि हे क्लचर्स, हे 2 क्लचर्स घेतलेले आहेत. त्यानंतर ही इनसाईडची लिपस्टिक घेतलेली आहे नवीन शेडमध्ये. लॅक्मेची लूज पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी भांड्यांची सुद्धा खरेदी केलेली आहे. आता मला जरा स्टीलची भांडी जास्त खरेदी करायची आहेत, त्यामुळं माझ्याकडे छोटासा कुकर आहे, त्याच्यामध्ये छोटेसे डबे घेतलेले आहेत. माझ्याकडे या पातेल्यापेक्षा मोठी साईजचे पातेले होते, मग या पातेल्यापेक्षा छोट्या साईजचे आता सेट घेतलेला आहे. कारण ॲल्युमिनियमची भांडी आता मी फेकून देणार आहे आणि सगळे स्टीलचीच भांडी वापरणार आहे, कारण ती हेल्थसाठी पण चांगली असतात. आणि हा स्टीलचा मसाल्याचा डबा माझ्या लग्नात भेटला होता, पण आता अर्धा संसार माझा फलटणला, अर्धा इथे असल्यामुळे स्टीलचा डबा फलटणलाच होता, मग इकडे पण घेतला. मीशोवरून बऱ्याचशा गोष्टी मागवलेल्या आहे, हे त्यातलंच आहे. नक्कीच हॉल बनवेल मी त्याचा.